तर नमस्कार इंस्टा फॅमिली, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळेजण चांगले असाल आणि चांगले राहावेत हीच प्रार्थना. मित्रांनो, आज जो मी सकाळी व्हिडिओ टाकला होता रायडिंगचा, जो माझ्या बाईकवरती मी बनवलेला आहे, तर त्या व्हिडिओला 50,000 प्लस व्ह्यू आलेले आहेत. आणि मित्रांनो, विषय असा आहे की मला जर समजा रूटला नाही पाठवलं तर लहानपणीपासूनच माझ्या अंगामध्ये आहे रहमानी किडा. मग तो जागा होतो, मला रूटला नाही पाठवलं की मग मला अशी कामं सुचतात. तर आज तर तुम्ही ते पाहिलंच असेल. तर मित्रांनो, मी फक्त बाईकचाच रायडर नाही आहे. प्रो रायडर शरद नावाचं अकाउंट जे आहे ते फक्त बाईकचाच रायडर नाही आहे. मी बस, कार, सर्व प्रकारच्या ऑटो, मॅन्युअल आणि मोठ्या मोठ्या ट्रक, ट्रॅक्टर, ट्रेलर, सर्व गाड्यांचं मी रायडर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? कारण माणसाला कसं असतं, गरीबाचं एखादं पोरवरती जात असेल तर त्याला सपोर्ट हे फक्त गरीबच करू शकतात. काही लोक असे आहेत की त्यांना स्पॉन्सर करतात, त्यांच्या घरचे आई वडील त्यांना पैसा पुरवतात. मी माझे कष्ट करून मी मला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, तुम्हाला सांगण्याचं एवढंच एक होतं की तुम्ही जेवढे व्ह्यू देताय, व्हिडिओ पाहताय, जर चांगले वाटत असेल तर फॉलो पण करत जा. फॉलो करा म्हणजे कसं मला सपोर्ट भेटेल, म्हणजे मी पुढं चालून जे विलायती चिवजे आहेत त्यांना टक्कर देऊ शकतो. आणि विशेष अजून एक प्रश्न आहे, बऱ्याच जणाला माझ्या वयाबद्दल पडलेला प्रश्न आहे की तुमचं वय खूप दिसतंय, तुम्ही या वयात बी करताय. तर तुम्ही कंचना 3 पिक्चर बघितलाय का? कंचना 3 पिक्चरमध्ये जो हिरो आहे राघव लॉरेन्स, सेम माझा किस्सा त्याच्यासारखा आहे. तो एका हॉटेलमध्ये जेव्हा त्या मुलांना जेवण मागण्यासाठी जातो, त्याला ते हॉटेल मॅनेजर बोलतो की मैं आपका उम्र का लिहाज करके आपसे तमीज से पेश आ रहा हूँ. मग तो म्हणतो की नाही सर, माझं वय तसं नाही, तेवढं नाही आहे तुम्ही जसं समजताय तसं. मी लहानपणी जास्त टेन्शन घेतल्यामुळं माझे केस पांढरे झालेत. माझा बी जसा तसाच विषय, कारण माझ्या वयाची जेवढी बी मुलं आहेत त्यांचं एक पण केस पांढरा नाही आहे. आणि माझं लहानपणीपासून जशी मला दाढी मिशा यायला चालू झाल्या तशा त्या पांढऱ्या यायला चालू झाल्या आणि डोक्याचे केस पण पांढरेत. तसं मी काही वयस्कर नाही आहे आणि म्हातारा नाही आहे. तर असा विषय झालेला आहे. त्यामुळे मी ह्या गोष्टी सर्व शक्य आहेत, वयस्कर माणूस या गोष्टी नाही करू शकत. तर मित्रांनो, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर फॉलो, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाला फॉलो करा, लाईक करा आणि कमेंट करत जा प्लीज. हीच तुमच्याकडनं अपेक्षा आहे. बघूयात आता या क्षेत्रात उतरलं, कारण माझं लहानपणीपासूनच स्वप्न होतं ॲक्टिंग करण्याचं. तर आता ते कुठंतरी कष्ट करून मी माझं साकार करण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही ऑडियन्स, मायबाप, तुम्ही जोपर्यंत सपोर्ट करत नाही तोपर्यंत ते नाही साकार होऊ शकत. तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा आणि असंच प्रेम राहू द्या माझ्यावरती. लाईक करत जा, फॉलो करा आणि कमेंट पण करत जा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.